एसटीचे कर्मचारी आज सकाळपासून आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मुंबई सेंट्रलमध्ये प्रवाशांची गर्दी जमलेली आहे। मात्र एसटी कर्मचारी जे आहेत त्यांनी आपली ठाम भूमिका घेतलेली आहे। तुम्ही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहात, काय नेमकं सरकारकडे मागणी आहे आणि लोकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबा होतोय, त्यांची सुद्धा तक्रारी सकाळपासून आपल्याला ऐकायला मिळत आहेत। होय सर, नक्की। पण आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आज अचानक नाही सर, आम्ही 3 महिन्यापासून शासनाला अल्टिमेट आहे। पहिली मीटिंग ठरली, दुसरी झाली, तिसरी झाली। आम्ही 15 दिवसापूर्वी ठरवलं होतं 3 तारखेपर्यंत तुमचा कुठलाही निर्णय आम्हाला सांगा, नाहीतर आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत। आम्ही काय अचानक संप केलेला नाही सर। आम्ही 3 महिने, आपण किती दिवसापूर्वी दिलं तर 3 महिने झालं सर। आम्ही 3 महिन्यापासून सरकारच्या संपर्कात आहात, तुमच्या मागण्या मांडतायत, तर मग गणेशोत्सवाच्या तोंडावरती सरकारनं निर्णय घेणं गरजेचं होतं का, जेणेकरून हा संप टळला? सर, हे सर्व जिम्मेदारी सरकारची, 100% जिम्मेदारी सरकारची। साहेब बुकिंग झालेत। माझं एकच मत आहे, हे गणेश भक्त आहेत, वर्षातून एकदा गावी जातात, मोठा सण असतो कोकणातला, आम्हाला पण माहीत आहे, आम्ही जवळून बघितलंय। या लोकांच्या गाड्या बुकिंग करताना त्यांनी का विचार केला नाही बाबा गाड्या बुकिंग करून घ्याव्या की ना घ्याव्या? नाही केला। आत्ताच्या परिस्थितीला या लोकांची त्यांनी सोय करावी। काल एक महत्त्वाची बैठक होती, त्यावेळी सरकारकडे तुम्ही काही मागण्या मांडणार होता आणि त्याच्यावरती तोडगा निघणं अपेक्षित होतं। काल ती चर्चा निष्फळ झाली का? निष्फळ झाली। चर्चेत काही मार्ग निघालेला नाही। आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा। साहेब, जर आमचं तुम्ही जवळून जर काम बघितलं सा तर आमच्या कामा इतकं हार्ड रिस्क कोणतंही काम नाही। या कंडिशनच्या गाड्या कशा चालवतोय आमचा चालक ते फक्त आमच्या जीवाला माहीत आहे। लोक निवांत मागं आरामशीर झोपलेले असतात, फक्त चालक आणि वाहकाला माहीत आहे आपल्या गाडीची कंडिशन काय आहे आणि कसा गाडी पोचेस, आपल्या स्पॉटला पोहोचेल हे फक्त आम्हा दोघांनाच माहीत असतं। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आता नव्या नाही आहेत। एसटी विलिनीकरणाचा मुद्दा झाला, तुम्ही एक मोठं आंदोलन उभं केलेलं होतं, ते आंदोलन पूर्ण केलं आणि आता आर्थिक मागण्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पूर्ण करण्याची मागणी करताय, मात्र कुठल्याच वेळेला तोडगा निघत नाही। 2016 पासूनची अजून 48-49 कोटी त्यातली थकबाकी अजून दिलेली नाही। महागाई भत्ता 2018 पासूनचा तटलाय। पण सरकार कुठला तोडगा काढत नसताना सुद्धा अशा वेळेला आंदोलनाची हाक दिल्यानंतर गणेशोत्सवाच्या तोंडावरती आता काय भूमिका असणार आहे? तुम्ही आज सत्तेत आहे साहेब, तुम्ही याच्यावरती मार्ग काढला पाहिजे होता। किमान गणेशोत्सवात गणपतीला जाणाऱ्या लोकांच्या गैरसोय तरी व्हायला नको, ह्या मताशी पहिले आम्ही सहमत आहोत। आज तुम्ही आंदोलन करता आहात, आज दिवसभराची भूमिका काय असणार आहे? दिवसभर कधी याच्यावरती म्हणजे ह्या सगळ्याची जबाबदारी सरकारची आहे, कर्मचाऱ्यांची अजिबात काही नाही। कर्मचाऱ्यांची जे काम केलंय, कर्मचारी अजून बी काम करायला तयार आहेत, सरकारने त्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे। सरकार तोडगा काढायला सक्रिय नाही। आज दिवसभरातली भूमिका तुमची काय असणार आणि दिवसभरात चित्र कशा पद्धतीचं असेल? आम्हाला शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे, कारण एकनाथजी शिंदे साहेब आहेत का, त्यांनी सर्व सामान्य जनतेला खुश केले। आमची एवढीच अपेक्षा इच्छा आहे शिंदे साहेबाला। लाडका भाऊ योजना झाल्या, अनेकशा रोज नवीन योजना। अरे आम्ही कोण आहे? आम्ही त्याच्यात तुटत नाही का? वेगळ्या योजना जाहीर करते, मात्र असलेल्या कर्मचारी 80,000 कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे द्यायला वेळ नाही, नव्या गाड्या वेळेला घ्यायला वेळ नाही। हा याच्यावर तरी ट्रेन चाललंय आपलं। गाडी बंद पडली की प्रवाशाच्या शिव्या खातो आम्ही, हे निवांत अधिकारी लोक फॅन खाली बसून असतात। आमचा काय दोष आहे याच्यात? तुम्ही हे सगळे मुद्दे मांडतायत, कारवाईची भीती नाही वाटत? अहो साहेब, होऊ दे कारवाई। काय आज रोज जरा मरण्यापेक्षा एक वेळ मेलेल चांगलं। साहेब, मला काय म्हणायचं, रोज थोडं मरतोय आपण, एक वेळच मरू दे ना। रडतील घरातले 3 दिवस, होय कुणाचं तटत नसतं। एसटीचे कर्मचारी आहेत आणि ते म्हणतायत की मागच्या 3 महिन्यापासून आपण शासन दरबारी आमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतोय, मागण्या ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सरकारनं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आता गणेशोत्सवाच्या तोंडावरती अशा पद्धतीची भूमिका आम्हाला नाईलाजास्तव घेणं गरजेचं वाटतं आहे, कारण आम्हाला प्रवाशाची चिंता आहे। मात्र सरकार कुठल्या पद्धतीने विचार करतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे सरकारनं जोपर्यंत त्यावरती तोडगा काढण्याची भूमिका सरकारकडून घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम असणार, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांकडून पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।